नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल टेमकर स्नेहल ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाईपलाईन गॅस बघितलाच असेल, तसेच सिलेंडर गॅस पण बघितला असेल। तर आज मी तुम्हाला नैसर्गिक गॅसचा स्रोत दाखवणार आहे, तो म्हणजे गावाकडचा गोबर गॅस। गावी गुरांच्या शेणापासून गोबर गॅस बनवला जातो। तसेच काजूच्या सीझनमध्ये काजूच्या बोंडूच्या रसापासून गॅस बनवला जातो। इथे गॅस बनवण्याचे काम आमचे आजोबा करतात, तर यांच्याकडून जाणून घेऊया गॅस बनवण्याची प्रक्रियेचे। आजोबा दाबोली गावचे प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच आहे। आजोबा, गॅस बनवण्यासाठी काय काय गोष्टी वापरले जातात? प्रथम गॅस बनवण्यासाठी गुरं बाळगावी लागतात आणि त्या गुरापासून मिळणारे शेण हे गोबर गॅसच्या टाकीमध्ये जमा केले जाते। त्याच्यात पाणी मिसळावं लागतं, पाणी मिसळून पायाने तुडून ते बारीक करावं लागतं। त्याच्यानंतर ते पाईपद्वारे डोम ज्याच्यामध्ये गॅस निर्माण होतो त्या डोममध्ये ते जातं आणि तिथे गॅस निर्मिती होते। आणि गॅस निर्मिती झाल्यानंतर ते पाईपद्वारे किचन रूममध्ये तो त्या पाईपद्वारे शेगडीला तो पाईप जोडला जातो आणि त्याच्यातून मग गॅस तो प्रज्वलित होतो। आणि उरलेला शेणाचा जो भाग आहे गॅस निर्मिती होऊन तो आउटलेट। शेणासोबत पाणी वगैरे टाकावे लागतात का? पाणी टाकले नाही तर ते शेण नरम किंवा बारीक होणार नाही आणि त्याच्यातून गॅस निर्मिती होणार नाही। शेण टाकीत मळल्यापासून किती गॅस मिळतो? टाकीत मिसळल्यापासून कमीत कमी 1 आठवडाभर गॅस चालतो आणि त्या गॅसवर कमीत कमी 3 व्यक्तींचं जेवण तयार केलं जातं। गॅस प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक शेणाचं काय केले जातात? गॅस प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित जे शेण असतं ते आउटलेटद्वारे गायरीमध्ये फेकलं जातं। आपोआप ते गायरीमध्ये फेकलं जातं आणि नंतर त्याचा गोवर तयार होतो आणि तो गोवर शेतीला साठी झाडांना किंवा कलमांना वापरला जातो। गोबर गॅस आपण कधीपासून वापरत आहात? गोबर गॅस आम्ही 2011 पासून गोबर गॅस वापरत आहोत। गोबर गॅसच्या वापरण्याचे फायदे काय? गोबर गॅस वापरल्यामुळे प्रदूषण होत नाही आणि महिलांना धुराचा त्रास होत नाही। गोबर गॅससाठी शासकीय फायदा घेतला आहे काय? होय, 2011 साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर गोबर गॅसची योजना मी कार्यान्वित केलेली आहे। गोबर गॅस कोणी बांधला? गोबर गॅस बांधणारे स्वतंत्र कारागीर असतात। जगदीश गावडे या व्यक्तीने आमच्या घरचा गोबर गॅस बांधला। गोबर गॅस बांधण्यासाठी कोणाकडून आपल्यास मदत मिळाली? गोबर गॅस बांधण्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कृषी विभागातर्फे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली। दाबोली गावात एकूण किती शेतकरी गोबर गॅसचा फायदा घेतात? दाबोली गावात एकूण कमीत कमी 200 ते 250 शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेतात। गोबर गॅसचा महत्त्व काय? महिलांना, विशेषतः गृहिणींना धुराचा त्रास होऊ नये आणि त्यांच्यावर डोळ्याची कोणतीही बिमारी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने गोबर गॅस योजना राबवली आणि त्याचे असंख्य फायदे आहेत। एक तर गावामध्ये किंवा वाडीमध्ये प्रदूषण होत नाही। गोबर गॅसचे उद्घाटन कोणी? गोबर गॅसचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रवींद्रन या साहेबांनी 2011 साली गोबर गॅसचं उद्घाटन केलं। गोबर गॅस अजूनही चालू आहे का? गोबर गॅस उत्तम प्रकारे अजूनही चालू असून आम्ही 3 व्यक्तींचं 2 टाइम त्या गोबर गॅसवर जेवण करतो। गोबर गॅसची योजना आजही सुरू आहे का? होय, जिल्हा परिषद माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अजूनही
लाभार्थ्यांना गोबर गॅस योजना दिली जाते. गोबर गॅसच्या निर्मितीची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आजोबा. थँक्यू.